महाराज तुम्ही आता गुरुरूपामध्ये आलाय तर तुम्ही तुमचा अनुभव काय सांगाल? नमस्कार, रामकृष्ण हरी. महाराष्ट्रभर फिरत असताना धावपळीच्या जीवनामध्ये एकंदरीत जर पाहिलं तर जिकडं पाहावं तिकडं सगळं दुःख 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 दिसतंय. पण गुरुकृपामध्ये आल्यानंतर प्रत्येक राशी रत्नाचे प्रत्येक याचे रत्न तुमच्याकडे अवेलेबल आहेत. एक महत्वाचं, दुसरी गोष्ट, माऊलीच्या हरिपाठापासून पूर्ण जेवढे ग्रंथ आहेत ते ग्रंथ अवेलेबल आहेत. हे महत्वाचं आहे. गुरुकृपाचं वैशिष्ट्य हे आहे. आणि सर्व देवदेवतांच्या मूर्ती इथं आहेत. कारण या धावपळीच्या युगामध्ये ज्यांची जिथं श्रद्धा असेल त्या श्रद्धेचं भक्ताला देव मूर्ती इथं मिळेल निश्चित प्रकारे. आणि ग्रंथ साधनेसाठी ग्रंथ नामासाठी आणखीन काही साहित्य हवं असेल तुम्हाला ग्रंथ भांडारामध्ये तर सर्व काही अवेलेबल आहे. तुम्हाला सांगायचं म्हणलं तर या गुरुकृपामध्ये अगरबत्ती 1 नंबरची मिळते. गुरुकृपा नावाची आहे, त्यांची स्वतःची आहे. आणि ती अगरबत्ती आज भारतभर गाजत आहे. प्रयागराज मध्ये मी लावलेली आहे स्वतः. हा, आणि तिथं सुद्धा त्या नागा साधू संन्याशाने विचारलं, ए बाबा कहा से लाए हो? मैं बोला बंबई से लाया है, गुरुकृपा से लाया है, वो गणेश गली में लालबाग में है, बहुत अच्छा प्यारा बढ़िया दुकान है. इसलिए त्यासाठी सर्वांना सांगतो इथं या, एक वेळ भेट द्या. आणि धैर्य शैर्य शांती हे सर्व काही तुम्हाला इथं मिळेल. आणि केवळ ही अध्यात्माची साधना आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे या जागेतच हे वैभव का मी वेळोवेळी आल्यानंतर विचार करत असतो की या जगात कुणीतरी शुद्ध महात्मा असावा पूर्वी. हा, सिद्ध महात्मा असल्या त्यामुळे ही सर्व साधनं इथे उपलब्ध आहेत त्याच्याकरता. आणि विशेष म्हणजे 50 वर्ष झालं पांडुरंग परमात्मा इथे आहे. तो विटेवरती आहे तिथे, पण आम्ही पंढरपूर इथे मानतो सद्गुरु कृपामध्ये. आणि इथं आल्यानंतर प्रत्येक ग्राहकाची अगदी चौकशी करून त्याला जे हवं ते अगदी उत्तम रीतीनं त्याला सुख समाधान मिळेल असं साहित्य दिलं जातं. धन्यवाद. रामकृष्ण हरी.